नमस्कार, मी आहे भागुजी बुरुड. चला शिकूया या माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे. फॉर्म्युला मेनू समजावून घेण्यासाठी आपल्याला आता एक्सेल फाईल ओपन करायची आहे. तर आता ही एक्सेल फाईल ओपन झालेली आहे. पहा, इथे फॉर्म्युला टॅबवर जर क्लिक केलं तर हे फंक्शन्स दिसतात. फॉर्म्युला टॅबमधले एक फंक्शन्स दिसतात, ज्याला आपण रिबन किंवा टूल्स असं म्हणतो. तर ते टूल्स वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागलेले आहेत, जसं की फंक्शन लायब्ररी, डिफाईन्ड नेम्स, फॉर्म्युला एडिटिंग आणि कॅल्क्युलेशन. तर आपण सुरुवात इथून करणार आहोत. एक्सेल बुक ओपन झालेलं आहे आणि इथे फॉर्म्युला टॅबवर किंवा फॉर्म्युला मेनूवर क्लिक केल्यावर त्याच्या अंतर्गत असलेल्या रिबन्स किंवा टूल्स आपल्याला इथे दिसत आहेत आणि ते वेगवेगळ्या ग्रुपमध्ये विभागलेले आहेत. फंक्शन लायब्ररी, डिफाईन नेम, फॉर्म्युला एडिटिंग आणि कॅल्क्युलेशन्स. तर सुरुवात आपण फंक्शन लायब्ररीपासून करणार आहोत. परंतु त्यापूर्वी मला असं सांगायचं आहे की इथे जी अनेक फंक्शन दिली आहेत ती कॅटेगरी वाईज विभागून लायब्ररीमध्ये ठेवलेली आहेत. ही फंक्शन जी आहेत ही कॅटेगरी वाईज विभागलेली आहेत आणि ह्या फंक्शन लायब्ररीमध्ये ठेवलेली आहेत. आपल्याला जे फंक्शन हवे आहे ते कुठल्या कॅटेगरीमध्ये मोडते हे एकदा कळलं की ते शोधणे अगदी सोपे जाईल. कारण येथे 450हून अधिक अशी फंक्शन्स आहेत, फॉर्म्युले आहेत. ते असे सहज शोधता यायचे नाहीत. पण कॅटेगरी मधून शोधायचं म्हणलं तर त्यातल्या त्यात ते सोपं जाईल. इथे असलेली फंक्शन्स पहा. इन्सर्ट फंक्शन, ॲटोसम, रिसेंटली यूज, फायनान्शियल, लॉजिकल, टेक्स्ट, डेट अँड टाईम, लुकअप रेफरन्स, मॅथ अँड ट्रिग्नॉमेट्री आणि मोर फंक्शन्स. मोर फंक्शन्समध्ये कॅटेगरी वाईज फंक्शन ठेवले. हे पहा, हे स्टॅटिस्टिकल अशी जी फंक्शन्स आहेत ती आपल्याला इथं पाहता येतात किंवा इथं शोधता येतात. इंजिनिअरिंगची फंक्शन्स, इंजिनिअरिंगसाठी वापरायची फंक्शन्स इथे ठेवलेली आहेत आणि ही क्यूबची फंक्शन्स आहे. पुढे इन्फॉर्मेशनसाठी इथे काही फंक्शन्स टाकलेली आहेत आणि ही वेबची फंक्शन्स आहेत. तर अशी फंक्शन्स आहेत. आता आपण सर्व फंक्शन्स शिकू शकत नाही, त्यातील नेहमी वापरात असलेली काही फंक्शन्स पाहणार आहोत. म्हणजेच आपण बेसिक शिकणार आहोत. चला तर इथे एक मी टेबल घेतलं आहे. ह्या टेबलमध्ये प्रॉडक्ट, प्राईज, क्वांटिटी आणि अमाऊंट्स आहेत. तर आता आपण पहिलं फंक्शन पाहणार आहोत. हे पहिलं फंक्शन आहे इन्सर्ट फंक्शन. तर हे इन्सर्ट फंक्शन पाहणार आहोत. तर हे पाहण्यासाठी पहिल्यांदा इथं मी जातो. इथं क्लिक केल्यानंतर एक डायलॉग बॉक्स येतो. आता इथे ह्या डायलॉग बॉक्समध्ये मला जे पाहायचं आहे फंक्शन सम, हे फंक्शन नाही आहे. मग मला काय करावं लागेल? आता मी हे क्लोज करतोय. मला पहिल्यांदा इथं हे सिलेक्ट करावं लागेल. हा सेल सिलेक्ट करायचा. समच्या पुढे मला तो फॉर्म्युला लिहायचा आहे इथे. तर हा सेल सिलेक्ट करावा लागेल. मग इन्सर्टला क्लिक करून आता इथे तर हे सम फंक्शन दिसत नाही. मग ते शोधायचं कसं? तर ते शोधण्यासाठी मला इथे सम असं टाईप करावं लागेल. सम टाईप केल्यानंतर इकडे गो हा टॅब हायलाईट झाला पहा. तर त्याच्यावर क्लिक केल्यावर मला सम हे फंक्शन शोधून मिळेल. तर क्लिक, हे पहा इथं सम हे फंक्शन आलं आणि ते आता सिलेक्ट आहे. मी ओकेवर क्लिक करणार. हे पहा इथे हे फंक्शन आलेलं आहे. फॉर्म्युला इथे लिहून आलेला आहे. पण हा फॉर्म्युला आपण घेणार नाही आहे. फॉर्म्युला मध्ये काय घेणार आहे? हे पहा इथं नंबर 1 काय दिलं आहे? C:(H3). पण आपल्याला हे नको आहे. आपल्याला काय घ्यायचं आहे? हे घ्यायचं आहे. म्हणून मी इथं हे सिलेक्ट केलं. म्हणजे E3 ते E9 असं घ्यायचं आपल्याला. तर हे पहा इथे E3 ते E9 आलं. क्लिक केलेलं आहे मी. हा सेल सिलेक्ट केलेला आहे. पुन्हा इन्सर्टमध्ये गेलो. आता इथे ॲव्हरेज दिसते म्हणून मी शोधण्याच्या भानगडीत पडणार नाही. याच्यावर क्लिक करणार आणि ओके करणार.
हे ॲव्हरेज आलं. आता इथे नंबर 1 असं जे नंबर 1 विचारलं आहे तर त्याच्यात मी हे देणार आहे, हे पूर्ण. आणि आता इथे मी ओके करणार आहे. ओके. तर हे ॲव्हरेज आलं पहा. आता हे ॲव्हरेज कसं आलं, तर इथे ह्या ॲव्हरेज फंक्शनने काय केलं, ही पूर्ण टोटल घेतली, ह्या सगळ्यांची टोटल घेतली आणि त्या टोटलवरून नंतर ॲव्हरेज काढलं. आपण इथं मॅन्युअली काढून पाहूया. इथं मॅन्युअली काढून पाहिजे. इक्वल टू, आता ही टोटल काय आहे ते आपल्याला माहिती आहे. इथे ही टोटल डिवायडेड बाय, हे किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 7 आहेत बा, डिवायडेड बाय 7. एंटर. आलं का उत्तर. इथे ते डेसिमलमध्ये आले आणि इथे राऊंडिंगमध्ये आलेले. तर हे उत्तर असं आले. म्हणजे त्यांनी पहिली ही टोटल घेतली, म्हणजे ही टोटल घेतली आणि त्याच्यावर 7नी भागून हे एकदम उत्तर दिलं. 2 फंक्शन्स केली त्यांनी तिथे आणि उत्तर दिलं. ओके, पुढे जाऊया. आता आपल्याला मॅक्स म्हणजे मॅक्झिमम, ह्या व्हॅल्यूमध्ये सर्वात जास्त मोठं असलेलं फंक्शन किंवा मोठा असलेली फिगर संख्या आपल्याला काढायची आहे. इन्सर्टवर गेलो. आता इथे मॅक्स दिसतंय का, नाही दिसत. मग आता इथे मला शोधावं लागेल. मॅक्स, गोवर क्लिक केलं, इथे मॅक्स आलं. ओके केलं. आता आपल्याला कुठून शोधायचं हे मॅक्स, तर ह्या रेंजमधून शोधायचे. ही रेंज आली आणि आता ओके करूया. इथे पहा 28,000 ही सर्वात मोठी संख्या आहे. तसंच हे पुढचं पाहू फंक्शन मिनिमम येते, तर त्याला शॉर्टमध्ये मीन असं म्हटले. आपण गोवर क्लिक करूया, मीन, इथं ओके करूया. आपण इकडे सिलेक्ट केलेलंच आहे, इथं ओके केलं. आता आपल्याला कशातून शोधायचं आहे, इथे आलेलं सोडून द्या, आपल्याला ही रेंज पकडायची. ह्या रेंजमधून हे शोधायचं आहे आपलं उत्तर. तर इथे उत्तर आलं मिनिमम ही संख्या 250 आहे. आता काउंट हे नंबर काउंट करते फक्त, म्हणजे काउंट करतं, मोजतं, बेरीज करत नाही. तर आपण ह्याच्यावर क्लिक करूया. इथे काउंट दिसतंय का आपल्याला, नाही दिसत ना. मग इथे टाईप करूया COUNT, काउंट. गो, हे काउंट इथे आलं, सिलेक्टेड आहे म्हणून मी ओकेवर क्लिक करतो. आणि काउंट करायला मला परत ही रेंज सिलेक्ट करायची आणि ओके करायचे. हे पहा, इथे काउंट त्यांनी किती दिले, 7, म्हणजे 1 2 3 4 5 6 7. आता हे काउंट फंक्शन आपण अजून थोडं मोठ्या प्रमाणात पाहूया. पुन्हा जाऊया इकडे. काउंट इथं आहेच, सिलेक्टेड आहे, ओके केलं आपण. आणि आता रेंज द्यायची. आता मी देताना रेंज इथून देणार आहे, हे पूर्ण घेणार आहे, तिन्ही कॉलम, आणि ओके करणार आहे. तर 2100 उत्तर आलं, म्हणजे ह्या तिन्ही. तर अशा हे फंक्शन ॲटोसम म्हणजे काय, तर इथे तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा नाही. फक्त इथे जायचं, त्या फंक्शनवर क्लिक करायची आणि आपल्याला हवी ती रेंज सिलेक्ट करायची आणि एंटर करायचं. असा हा फॉर्म्युला दिसतो. नंतर पुन्हा ॲव्हरेज करणार आहोत. ॲव्हरेज त्याला पण आपण असंच करणार. ॲव्हरेजवर क्लिक करणार आणि आपण इथे रेंज देणार, ही रेंज देणार. एंटर केलं, हे ॲव्हरेज आलं. पुढचं काउंट नंबर्स. तर इथे जाऊया आणि काउंट नंबरवर क्लिक करूया. इथे ते काउंट आलेलं आहे. आता आपण इथून पूर्ण जरी सिलेक्ट केलं तरी तो फक्त नंबरच काउंट करणार आहे. 8, 1 2 3 4 5 6 7 8 नंबर दाखवले. तसंच मॅक्स फंक्शन ॲटो कसं येतं ते पाहायचं फक्त. मग अशी आपण इन्सर्टने पाहिलं, हे इथं डायरेक्ट येतं. मग अशी एक डायलॉग बॉक्स येत होता. तर हे मॅक्स फंक्शन असंच पाहायचं आपल्याला. हे मॅक्स फंक्शन 60,000 याच्यात मोठी आहे रक्कम. तसंच मिनिमम ही रेंज घेतली
आणि एंटर केलं, ही मिनिमम अमाऊंट आली. तर अशा प्रकारे आपण इथे सेल सिलेक्ट करून ॲटो सम काढली, जिथे आपल्याला काही टाईप करावं लागलं नाही. फक्त फंक्शनवर क्लिक करायचं, रेंज सिलेक्ट करायची. आपल्याला हे फॉर्म्युला किंवा फंक्शन टाईप करावं लागलं नाही, म्हणून त्याला ऑटोसम आपण म्हटलेलं आहे. तर असं हे ऑटोसम होतं. आता आपण फंक्शनला येऊ. हे रिसेंटली यूज्ड हे जे आहे ना, तर हे पहा, आता आपण जे पाहिले तेच आता इथे आलेले आहेत, तेच आलेले आहेत इथे. आणि हे काही आलेले आहेत ते पुढे आपण पाहणार आहोत. समजा रिसेंटली यूजमध्ये आता आपण जे फंक्शन पाहतोय किंवा आता आपण जे फॉर्म्युला लिहितोय, त्याच्यापूर्वी जेव्हा केव्हा 1 दिवसापूर्वी, आठवड्यापूर्वी, 15 दिवसापूर्वी आपण जर पाहिलेलं असेल, तर ते इथं एक्सेल लक्षात ठेवून इथे ते मांडून ठेवतं. थोडक्यात इथं मांडून ठेवतं. ते रिसेंट फंक्शन्स आहेत. तर त्याचं वेगळं असं आपण मांडायची काही गरज नाही आहे. आता आपण इथं चौथं फंक्शन फायनान्शियल आहे. तर त्या फायनान्शियलमध्ये अनेक फंक्शन्स आहेत. त्यातले आपण थोडी फंक्शन पाहणार आहोत. तर ते मी इथे घेतलेले आहेत. पहा, PMT, IPMT, PPMT आणि सम. तर अशी फंक्शन्स इथे घेतलेली आहेत. तर त्यासाठी इथं PMT म्हणजे काय म्हटलेले, पर मंथ, इन्स्टॉलमेंट पर मंथ असं आहे त्याचा खरा अर्थ. आणि हे इंटरेस्ट पर मंथ आणि हे प्रिन्सिपल पर मंथ असे त्याचे अर्थ आहेत त्याचे. तर आता इथे आपण एक उदाहरण घेतले आहे. ह्या उदाहरणामध्ये राकेशने जे लोन घेतले ते पाहणार आहोत. त्याचा इथे EMI काढला नाही. त्यांनी लोन अमाऊंट किती आहे पहा, 1,80,000 आहे त्याची. इंटरेस्ट रेट पण दिला इथे 8%. आणि लोन पिरियड इयर्समध्ये किती आहे, तर 5 वर्षाचा लोन पिरियड आहे. मग त्याला मंथली इन्स्टॉलमेंट किंवा EMI जे म्हटलं जातं, तर तो किती बसेल ते काढायचं आहे आपल्याला. आता आपण राकेशचा लोनचा मंथली इन्स्टॉलमेंट काढणार आहोत. त्यासाठी आपण इथे क्लिक केलं, हे इक्वल टू साईन टाकलं. कुठलाही फॉर्म्युला लिहिण्यापूर्वी इक्वल टू साईन टाकणं गरजेचे, तरच तो फॉर्म्युला होतो. आता आपण इथे काय करणार आहे, PMT अशी 3 अक्षरे लिहिल्याबरोबर इथं ड्रॉपडाऊन आलं. तर याच्यात आपलं PMT इथं सिलेक्टेड आहे, म्हणून टॅबनी पुढे जातो किंवा त्याच्यावर डबल क्लिक केलं तरी ते येतं. आता इथे सिंटॅक्स विचारले, सिंटॅक्स. तर याच्यात काय म्हटलेले, पहिला काय द्यायचं तुम्हाला, रेट द्यायचं आहे. तर हा रेट आहे. हा रेट जो आहे तो इयरली आहे, इयरली रेट आहे. वर्षाला 8% व्याज, म्हणून आपण महिन्याचं व्याज काढण्यासाठी त्याला 12ने भागणार आणि मग आपण इथे कॉमा देणार. आता हा कॉमा दिल्यानंतर इथे पहा, रेटमधून ते पुढे सरकलं. आता ते विचारतंय की नंबर ऑफ इयर्स, किती वर्षासाठी, हा किती वर्षाचा पिरियड आहे, तर तो आहे 5. मग आता आपल्या इथे महिन्याचं काढलं व्याज ना, तर मग आपण इथे गुणिले 12 करणार, गुणिले 12 कॉमा. आता पुढे विचारतोय प्रेझेंट व्हॅल्यू, PV म्हणजे प्रेझेंट व्हॅल्यू, ती आहे आपली ही. इथे आपण ब्रॅकेट क्लोज करणार आणि एंटर करणार. तर हे आलं 3649.75. पण इथे एक अडचण दिसते पहा, हे जे आहे ते डॉलरमध्ये आलेले, आणि हे डॉलर साईन घालवायचं असेल तर होम मेनूवर क्लिक करा आणि इथे ह्या कॉमावर क्लिक करा. परत सांगतो, आपण फॉर्म्युलामध्ये होतो, फॉर्म्युला मेनूमध्ये होतो, इथे डॉलर साईन आलं होतं. आपण होम मेनूवर क्लिक केलं आणि इथे नंबर हा जो ग्रुप दिसतोय त्याच्यात आपण ह्या कॉमावर क्लिक केलं, इथला डॉलर निघून गेला. आपण आता मंथली इन्स्टॉलमेंट काढलेला आहे, जो 3649.75 आलेला आहे. पण ह्या मंथली इन्स्टॉलमेंटमध्ये तुमचं प्रिन्सिपल अमाऊंट आणि इंटरेस्ट दोन्ही आहे. आता आपल्याला काय करायचं आहे की इंटरेस्ट काढायचे. फक्त इंटरेस्ट किती, ह्या रकमेत इंटरेस्ट किती आहे ते काढायचं.
म्हणून आपल्याला IPMT हा फॉर्म्युला वापरायचा आहे. इज इक्वल टू IPMT. इथे IPMT आलंय. मी टॅबने पुढे जातो. नंतर रेट विचारलाय, हा रेट दिला. हा रेट काय आहे, इयरली आहे, म्हणून आपण भागिले 12 करू, कॉमा देऊया. आता इथे तो विचारतोय पर. पर म्हणजे पिरियड, तो आपण देऊ 1 मंथचा 1 पिरियड देऊ. पुन्हा कॉमा. आता NPER. NPR म्हणजे पिरियड विचारलाय त्यांनी. NPR म्हणजे पिरियड विचारलाय. तर हा NPR ला इथे याला क्लिक करायचं आणि याला गुणिले 12 करायचं. 12 केले, कॉमा दिला आणि आता आपल्याला ही लोन अमाऊंटवर क्लिक करायचे. शिप. तर इथे परत डॉलर साईन आलेले. आपण परत होममध्ये जाऊन क्लिक करूया. 1200 रुपये हे दिसायला लागलं. म्हणजे ह्या लोन रिपेमेंटच्या EMI मध्ये 1200 रुपये इंटरेस्टची अमाऊंट आहे. आता इथे पुढचा आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे त्या इन्स्टॉलमेंटमध्ये, EMI मध्ये प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे हे काढायचं आहे. इक्वल टू PPMT. इथे PPMT आलंय. टॅबने मी पुढे जातो किंवा आता मी डबल क्लिक करतो, तसंही जाईल. पहा, डबल क्लिकने पण ते आलं. आता इथे परत विचारलं रेट दिला. रेट दिल्यानंतर आपल्याला परत हे, कारण मंथली काढते म्हणून प्रत्येक वेळा आपल्याला ते 12ने डिव्हाइड करावं लागते. पर म्हटलं तर मी आपण एकच देणार, 1 महिन्याचंच पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर कॉमा दिल्यानंतर इन पर म्हटलेले हे इंटू 12 कॉमा आणि ही अमाऊंट आली. इथं ब्रॅकेट क्लोज केलं, एंटर केलं आपण. तर इथे 2449.75 ही अमाऊंट आली. आता इथे आपण समचं फंक्शन लावून टाकू. त्याची गरज नाही आहे, फक्त आपण ताळा करण्यासाठी, हे बरोबर आलं आहे का आपलं हे करण्यासाठी. सम आलं. टॅबने पुढे गेलं. 1 प्लस हे आणि एंटर. 3649.75 म्हणजे हे इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल हे आपलं बरोबर आलं. तर असं हे फायनान्शियल फंक्शन आपण पाहिलेलं आहे. त्याच्यात इन्स्टॉलमेंट काढला. इन्स्टॉलमेंटमधून आपण इंटरेस्ट किती घेतले गेले आणि प्रिन्सिपल किती घेतले गेले हे काढलं. तर आता आपला EMI इथे मांडायला आपल्याला हरकत नाही. हा EMI इथे आला. आता पुढे जाऊया आपण. पुढे काय, आता लॉजिकल फंक्शन हे एक सर्वात जास्त चालणारं फंक्शन आहे. तर यामध्ये आपण पहिल्यांदा थोडी माहिती घेऊया. ह्या लॉजिकल फंक्शनमध्ये आपल्याला उत्तर जे मिळतं ते ट्रू आणि फॉल्समध्ये मिळतं. त्याच्यात वेगवेगळ्या कंडिशन लावल्या जातात. सायन्स जी वापरली जातात ते आता पुढे येईलच आपल्याला. तर पहिल्यांदा आपण याच्यात इफ हे फंक्शन पाहणार आहोत, नंतर अँड पाहणार आहोत. इफ फंक्शन म्हणजे त्याच्यात कंडिशन येते. तर पहिलं फॉर्म्युला मांडायचं म्हणलं की इक्वल टू साईन आलं. नंतर आपण इथे इफ मांडणार. टॅबने पुढे गेलो. आता लॉजिकल टेस्ट. इथं लॉजिकल टेस्ट विचारले त्यांनी. हे जर 25,000 हे जर ग्रेटर दॅन हे साईन, म्हणजे हे ग्रेटर दॅन साईन आहे. ग्रेटर दॅन 50,000 देऊ शकतो आपण, एक टाकून कॉमा देऊ. आणि नसेल तर फॉल्स म्हणजे 0. फॉल्ससाठी 0 वापरू आणि आता एंट्री मारू. तर हे इथं उत्तर 0 आलं. 0 का आलं, तर आपली कंडिशन काय होती, इथे असलेली रक्कम जर
50,000पेक्षा जास्त असेल तर ट्रू असं उत्तर द्या, नाहीतर फॉल्स असं उत्तर द्या. तर आपण आता हे ड्रॅग करणार आहोत. हे ड्रॅग आलं. हे पहा, इथपर्यंत त्यांनी 0 उत्तर दिलं. 0 म्हणजे काय? फॉल्स उत्तर दिलं की हे 50,000पेक्षा जास्त नाहीत, म्हणून त्यांनी फॉल्स उत्तर दिलं. पण इथे पुढच्या रकमा मात्र ह्या 4 रकमासाठी त्यांनी 1 उत्तर दिलं. आता आपण अँड फंक्शन पाहणार आहोत. अँड फंक्शनमध्ये एकापेक्षा जास्त कंडिशन आपण वापरू शकतो. मगाशी जे इफ फंक्शन पाहिलं त्या इफमध्ये एकच कंडिशन मांडता येते, पण इथे मात्र आपण एकापेक्षा जास्त कंडिशन मांडू शकतो. तर चला, इक्वल टू AND अँड आलं, टॅबने पुढे गेलो. कंडिशन पहिली मोर दॅन 40 असं आपण दिलं, एक आर्ग्युमेंट संपलं. दुसरी हे मोर दॅन 50 असं दुसरं आर्ग्युमेंट दिलं आणि आपण इथे ब्रॅकेट क्लोज करून एंटर केलं. तर इथं दोन्ही कंडिशन ट्रू आल्या, म्हणून इथं ट्रू दिलं. कारण हे 40पेक्षा जास्त आहे आणि हे 50पेक्षा जास्त आहे, म्हणून ट्रू. आता आपण पुढे सरकूया. इथे सगळं उत्तर काढून घेऊ, नंतर ठरवूया. तर इथं पहा, हे पण 40 आणि 50पेक्षा जास्त आहे. इथे मात्र पहिलं आहे, पहिली कंडिशन फुलफिल होते, पण दुसरी होत नाही, म्हणून हा फॉल्स आहे. इथे पण तसं दुसरी कंडिशन फुलफिल होत नाही, म्हणून फॉल्स आहे. कारण हे 35 आहे आणि ते 50पेक्षा जास्त पाहिजे होतं आपल्याला. 35 असल्यामुळे फेल झालं. हे 60 आणि 56 हे ट्रू आहेत. 50पेक्षा हे 40पेक्षा जास्त नाही आहे, 50पेक्षा जास्त आहे. तर अशा प्रकारे हे अँड फंक्शन 2 कंडिशन एकदा दिल्या आणि ते आपण पाहिलं. टेस्ट फंक्शन पाहण्यासाठी मी इथे हे जे टेबल मांडलेलं आहे याच्यात काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, टाईप करून ठेवलेल्या आहेत. लोअर, अपर, प्रॉपर, लेफ्ट, राईट, मिड आणि कॉन्केटिनेट. हे कॉन्केटिनेट महत्त्वाचं आहे, ते आपण शिकणार आहोत. आणि पुढे इकडे टेक्स्टमध्येच डेट आलेली आहे आणि ते इथे मांडलेलं आहे, DDMMYYDD. हे काय आहे ते आपण पाहणार आहोत. तर सुरू करूया या टेक्स्ट फंक्शनसाठी. तर इथे पुढे लिहिले पहा, चला शिकूया. हे कॅपिटल लेटरमध्ये लिहिलेले, पण ते लोअर म्हणजे आपल्याला स्मॉल लिपीमध्ये पाहिजे ते. तर पहा आता, इक्वल टू LOWER. लोअर, इथं लोअर आलं, टॅबने पुढे जाऊया, यावर क्लिक केलं, एंटर करूया. हे चला शिकूया लोअरमध्ये आलं, लोअर. आता आपण पुढे जाऊया, अप्पर, UPP इथं आलं, अप्पर. अप्पर आता मला हे कॅपिटल्समध्ये करायचं आहे, तर याच्यावर क्लिक केलं, एंटर केलं, तर हे कॅपिटलमध्ये आलं. चला शिकूया, हे कॅपिटलमध्ये आलं. पुन्हा मला इथे प्रॉपरमध्ये आणायचं आहे, तर मी फॉर्म्युला लिहिला, प्रॉपर आलं, इथे क्लिक केलं. हे मला प्रॉपर झालं पाहिजे, म्हणजे जसा शब्द आपण लिहितो पहिलं अक्षर कॅपिटल येतं वगैरे वगैरे. इथं बरंच मिक्स आहे पहा. हा पहिला सी स्मॉलमध्ये आहे, हा एच कॅपिटल झाला आहे, हा ए आहे, हा एल कॅपिटल झालेला आहे. इथे त्याचं पहिलं अक्षर स्मॉलमध्ये आलं आहे, एच कॅपिटल झाला आहे, यू मध्येच कॅपिटल झालं आहे. तर हे सगळं वेगवेगळं हे झालेलं आहे, ते मला प्रॉपरमध्ये पाहिजे, म्हणून मी इथं प्रॉपर हे फंक्शन लिहिलं आणि एंट्री मारली. तर हे पहा, चला शिकूया, हे प्रॉपर याच्यात आलं. आपण जसं आपल्या स्टाईलमध्ये लिहितो तसं ते आलं. आता लेफ्ट व्हायचे, हे लेफ्टला इक्वल टू साईन दिलं, LEFT, लेफ्ट इथे आलं, टॅबने पुढे गेलं. आता हे लेफ्ट काय करते, तर मला
लेफ्ट साईडची इथं लिहिले पहा, मला लेफ्ट साईडची 5 अक्षरं पाहिजेत. हं, तर त्यासाठी आपण इथे क्लिक करूया, याला क्लिक करूया. आपण हे घेऊ, टेक्स्ट कुठलं घेतलं तर हे घेतलं आपण आणि कॉमा दिला. आता पुढे काय म्हणते, नंबर कॅरेक्टर्स, किती कॅरेक्टर पाहिजेत ती, तर आपण 5 घेणार आहोत. 5 एंटर केलं. चला असं हे आलं. पुढे राईट इक्वल टू RIGHT, राईट आलं. परत याला सिलेक्ट करूया आपण. चला शिकूया याला. कॉमा दिला. किती पाहिजे, 7 पाहिजेत. एंटर केलं. हे 7 अक्षरं आली. राईट. आता आपण मिड फंक्शन पाहणार आहोत. मिड MID, मिड आलं. टॅबने पुढे गेलो आपण. परत आपण हे टेक्स्ट घेणार आहोत. इथे कॉमा दिला. स्टार्ट टेक्स्ट काय आहे, 3 देऊया. 3 नंतर कॉमा आणि नंबर ऑफ कॅरेक्टर्स 6 दिले आपण. 6 दिली आणि एंटर केलं. तर हे उत्तर आलं आपलं. कॉनकॅटिनेट असं पाहणार आहोत. कॉनकॅटिनेट इक्वल टू नंतर आपण काय करणार आहोत, इथे कॉनकॅटिनेट करणार आहोत. आलं कॉनकॅटिनेट. आता इथे पहा, हे वेगवेगळ्या कॉलममध्ये आहेत. हे चला शिकूया एक्सेल. हे वेगवेगळ्या सेलमध्ये आहेत. ते आपल्याला एकत्र आणायचे, एका सेलमध्ये आणायचे. तर त्यासाठी पहिलं हे घेतलं कॉमा, हे घेतलं कॉमा आणि हे घेतलं आणि एंटर केलं. हे पहा, हे सगळं एका सेलमध्ये आलं. हे असं आलं. आता आपण याचंच इंग्रजी व्हर्शन पाहणार आहोत. इथे इंग्रजी व्हर्शन मांडणार आहोत. कॉनकॅटे हे आलं. आता आपण परत हे 3 वेगवेगळ्या सेलमध्ये आहेत, वेगवेगळ्या कॉलममध्ये आहेत. 1 कॉमा 2 कॉमा आणि 3 करून एंटर केलं. तर तुम्हाला जे मला दाखवायचं होतं, इथे ते दिसलं नाही. इथे चला याच्यामध्ये गॅप आलाय, शिकूया याच्यात ते गॅप आलाय, म्हणजे हे व्यवस्थित दिसते. पण हे मराठीत आहे आणि त्याच्यात ऑटोमॅटिक गॅप आला. पण इथे पहा काय झालं. आता हे इंग्रजी जे आहे ना, ते कसं आलं. चला शिकूया एक्सेल. हे आता माहीत असल्यामुळे आपण वाचू शकतो, नाहीतर तसं वाचता येणार नाही आपल्याला. तर हे असं का झालं, तर ते दुरुस्त करायचं असेल तर काय करावं लागेल. हे झालं असं, हे त्यांनी फक्त जोडलं. आता हे दुरुस्त करायचं असेल, हे पहा इथे आपल्याला ते दिसतंय सगळं. F30, G30 आणि S30, म्हणजे हे आणि हे घेतलेलं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला ते दिसतं. पण आपल्याला इथे दिसायला हवं असेल तर आपण इथे डबल क्लिक करू शकतो. इथे दिसायला लागलं. आता आपल्याला यामध्ये गॅप आणायचा असेल, चला आणि शिकूया आणि एक्सेल या तिन्हीमध्ये स्पेस यावी असं वाटत असेल म्हणण्यापेक्षा ती आणायची आपल्याला. तर हे पहा, इथे आपण असं करूया. इन्व्हर्टेड कॉमा द्यावा लागणार आहे. इन्व्हर्टेड कॉमा मध्ये स्पेसबारने स्पेस द्यायची आणि परत इन्व्हर्टेड कॉमा बंद करायचं. म्हणजे आपण आता स्पेस दिली, इथे कॉमा द्या, पुन्हा इथे या, इथे पण तसंच करायचं. इन्व्हर्टेड कॉमा स्पेस इन्व्हर्टेड कॉमा पुन्हा कॉमा. असं केल्यावर आपल्याला उत्तर मिळेल.
तर चला शिकूया एक्सेल, याच्यात एक एक स्पेस आली बरोबर आलं. तर अशा प्रकारे हे कॉनकॅटिनेट फंक्शन आपल्याला उपयोगी पडतं. ते अशा प्रकारे काम करतं.